अनर्थः महाकोशः महाभोगः महाधनः अनिर्विण्णः। 431 नाव आहे अनर्थः। न विद्यते म्हणजे काहीच अस्तित्वात नाही। प्रयोजनम उद्देश हेतू लक्ष। आप्त काम कामत्वात म्हणजे ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे ज्याला कुठचाच इच्छा नाही, उद्देश नाही, हेतू नाही, हे काही अस्तित्वातच नाही ज्याच्यासाठी, असा तो अनर्थ हा। किंवा धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चारी पुरुषार्थांच्या पलीकडचा तो अनर्थ हा। ओम अनर्थाय नमः। 432 महाकोशः महन्तः म्हणजे महान कोशाः अन्नमयादया म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे जे कोश महान कोश आहेत, आच्छादका जे अस्य ज्याला झाकून टाकतात किंवा त्याला आच्छादून टाकतात असा तो महाकोश हा। श्रेष्ठ असा निधी जीवाचा महाकारण देह जो तो महाकोश हा। ओम महाकोशाय नमः। 433 नाव आहे महाभोगः सुखरूपः अस्य ज्याचं आनंददायी सुखदायी स्वरूप। महान भोगः हे हा जणू काही आनंद आणि अनुभवाचा स्रोत आहे असा सुखरूप आनंददायी सुखदायी असा जो सर्वात मोठा भोग घेणारा देणारा तो महाभोगः। ओम महाभोगाय नमः। 434 महाधनः महत् भोग साधन म्हणजे ज्याचं स्वरूप हे मोठं भोग साधन म्हणजे मुक्तीचं जे साधन आहे। लक्षणम धनम अस्य आणि हेच मोठं धन आहे असा। जगात सर्वात धनवान लक्ष्मीपती असंही त्याला म्हटलं जातं किंवा मोक्ष हे मोठं धन देणारा असा जो आहे तो महाधनः। ओम महाधनाय नमः। 435 अनिर्विण्णः आप्तकाम म्हणजे कायम इच्छा पूर्ण झाल्यामुळे जो समाधानी आहे। निर्वेदः नैराश्य अस्यम न विद्यते ज्याच्यामध्ये कुठली निराशा नैराश्य ज्याच्यामध्ये अस्तित्वातच नसतं असा जो तो अनिर्विण्णः। जो उदासीन नाही असा तो अनिर्विण्ण। ओम अनिर्विण्णाय नमः।